उद्योग मंत्री उदय सामंत आज चाकणच्या दौऱ्यावर आहेत। चाकण एमआयडीसी मधील परिस्थितीची ते पाहणी करतील। सामंत यांच्या दौऱ्याआधी स्थानिक प्रशासन मात्र खडबडून जागं झालंय। चाकणमधील रस्त्यांची प्रशासनाकडून मध्यरात्रीच डागडुजी करण्यात आली आहे। खड्डे बुजवण्यासह रस्त्यालगतच्या साईड पट्ट्या देखील भरल्या गेल्या आहेत। मंत्री येणार म्हटल्यावर जी तत्परता दाखवण्यात आली आहे ती एरवी यंत्रणांकडून का दाखवली जात नाही असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केलाय। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी तुषार जरेकर यांच्याकडून। तुषार, हे म्हणजे ही गंमतच आहे, स्थानिकांसाठी खड्डे, पण मंत्री पाहणी करायला येणार म्हटल्यानंतर रस्ते एकदम चकाचक केले जात आहेत। कस्तुरी, जर आपण पाहिलं तर गेले कित्येक दिवसांपासूनची हीच ओरड होती। पुढारी न्यूजने सर्वात प्रथम खरं तर चाकणच्या रस्त्यांची, एमआयडीसीची ही संपूर्ण दयनीय अवस्था ज्यावेळेस दाखवली, त्यानंतर खरं तर प्रशासनाला जाग आली। पहिल्यांदा उच्चस्तरीय समिती यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता ही समिती काम करणार आहे। त्या समितीमध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हाधिकारी असतील, त्यानंतर पोलीस आयुक्त असतील, असे विविध अधिकारी त्या समितीमध्ये काम करणार आहेत। 14 जण काम करणार आहेत आणि आता उद्योग मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे जर आपण पाहिलं तर एमआयडीसी मधील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं डागडुजी ही रात्रीच्या वेळी करण्यात येते। साईड पट्ट्या भरण्याचं काम सुरू आहे। काही ठिकाणी जे खड्डे भरले जातात तेही मुरुमाने, मातीने भरून हे खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। तात्पुरती ही डागडुजी खरं तर केली जाते। मात्र आजही प्रशासन ज्या पद्धतीने प्रशासनाने काम करायला पाहिजे त्यामध्ये थोडीशी दिरंगाईच दिसून येते। मात्र प्रशासन आता काम करायला थोडीफार का होईना सुरुवात केली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये, उद्योजकांमध्ये एक भावना निर्माण झालेली आहे की आता तरी हा प्रश्न सुटेल। त्यामुळे केव्हा हा प्रश्न सुटतो आणि संपूर्ण एमआयडीसीतील जे रस्ते आहेत ते केव्हा दुरुस्त होतात हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र या साईड पट्ट्या रात्रीच्या वेळीच का भरल्या जातात आणि भरताना सर्व नियम पाळले जातात का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कस्तुरी, धन्यवाद तुषार दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।